गळीत हंगामाचा शुभारंभ दरवर्षीप्रमाणे आज लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या 11 ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते संपन्न झाला आणि पूर्ण पूर्वतयारी गळीत हंगाम यशस्वी करण्याची कारखाना संचालक मंडळाने व्यवस्थापनाने केलेली आहे। यंदाचा गळीत हंगाम निसर्गाची जी अवकाळी पाऊस झाला त्यामुळे ऊसाची वाढ म्हणावी त्या प्रमाणात झालेली नाही। गतवर्षीच्या प्रमाणात जवळपास अर्धा टक्का रिकव्हरी आत्ता कमी आहे। त्यामुळे सगळ्याच बाजूने साखर उद्योग संकटामध्ये अडचणीमध्ये आहे। पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने 2500 मेट्रिक टनाची कॅपॅसिटी गेल्या वर्षी पूर्ण केलेली आहे आणि या वर्षी 2500 टनापेक्षा जास्त किमान 2500-2600 टनाचं क्रशिंग दर दिवशी करण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। कमी दिवसात कमी खर्चात ज्यादा उत्पन्न काढणं हे आमच्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचं नेहमीच उद्दिष्ट राहिलेलं आहे। सगळे संचालक मंडळ, सगळे अधिकारी, सगळे कर्मचारी त्या दृष्टीनं काम करतायत। कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी चांगलं नियोजन गळीत हंगामाच्या पूर्वतयारीचं केलेलं आहे, पूर्ण गळीत हंगामाचं केलेलं आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यानं ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार या सगळ्यांच्या सहकार्यानं गळीत हंगाम यशस्वी करण्याचं आमचं नियोजन आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।